विठुरायाच्या दर्शनासाठी 1 लाखांहून अधिक भाविक दर्शन रांगेत उभे आहेत। दुसरीकडे शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर व्हीआयपी दर्शनासाठी मंदिर समितीवर दबाव टाकत असल्याचा प्रकार समोर आलाय। आमदार बांगर यांनी एक पत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला पाठवलेले आहे। या पत्रात 21 जणांच्या नावाची यादी आहे। त्यामध्ये माजी नगरसेवक, काही नातेवाईकांचा समावेश आहे। पंढरपुरात तुळशीमाळा तयार करण्याच्या कामाला वेग आलेला आहे। पंढरपुरातील काशी कापडी समाजातील तरुणांनी तुळशीमाळा तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय जपलेला आहे। वारकरी संप्रदायामध्ये वारकरी तुळशीची माळ गळ्यात घालतात, त्यामुळे तुळशीमाळेला वारकऱ्यांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असतं। संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापुरात आगमन झालं। यावेळी पालखीचं स्वागत करण्यात आलं। गजानन महाराजांच्या पालखीचं यंदाचं 56वे वर्ष असून आज पालखीचा मुक्काम सोलापुरात असणार आहे। सांगलीमधील मिरजेमध्ये एक अनोखा रिंगण सोहळा पार पडला। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या ख्वाजा मीरासाहेब दर्ग्यासमोर वारकऱ्यांचं रिंगण झालं। विठू नामाच्या गजरामध्ये तल्लीन होऊन वारकऱ्यांनी दर्ग्यासमोर रिंगण सोहळा केला। सोलापूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरकड यांना भाजपा पदाधिकाऱ्याला लाथ मारलेली आहे। सहाय्यक पोलीस आयुक्तांविरोधात कारवाई करा या मागणीसाठी भाजपा अल्पसंख्याक आघाडीने पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं। कोणतेही ट्रॅफिक नसताना रस्त्यावर थांबलेल्या पदाधिकाऱ्यास विनाकारण शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप भाजपाने केलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।